हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिचूज सरितावरती. सो गुढीपाडवा संपलेला आहे. गुढीपाडव्याची धावपळ, घाई गडबड, गोंधळ, घरची तयारी, शॉपची तयारी, सगळ्यांचं द्यायचं घ्यायचं, सगळी दगदग संपलेली आहे. गुढीपाडव्याचा आज आहे 3रा दिवस, म्हणजेच आज आहे 1 एप्रिल. तर आज 2 दिवस मी सुद्धा सुट्टी घेतली होती. काल थोड्या वेळ येऊन एक ब्लाऊज शिवून गेले, कारण वेळ होता म्हणून. नंतर आम्ही सुद्धा गेलो यात्रेमध्ये फिरायला. आमच्या गावची यात्रा होती, तुम्हाला तर माहीतच आहे. तुम्ही या अगोदरचा ब्लॉग पाहिलेला आहे आपला गुढीचा. सो पाहिला नसाल तर लगेच पहा, आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. आणि आज शॉपवरती येताच सकाळी यायच्या अगोदरच ॲक्च्युली कॉल आला होता. जे आपल्याकडे पिंपळे गुरवचे क्लायंट आले होते, काका काकू, त्यांनी कॉल केला होता की आज आम्ही येतोय ब्लाऊज घेऊन जायला. कारण ब्लाऊज झाल्यानंतर मी त्यांना कॉल केला होता, तर त्यांनी म्हटले होते पाडवा झाल्यानंतर आम्ही येतो. तर पाडवा झाल्यानंतर त्यांनी शब्द सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते हजर आहे तिथे. सो त्यांना म्हटलं की मी सुद्धा उरकून आज येते. तोपर्यंत ते आलेच होते आणि झाला गोंधळ असा. मी ते आली आणि शॉप खोलायला, शॉपमध्ये जी चावी होती माझ्या शॉपची तीच मी पुन्हा घरी विसरली. तर कारण काल मी यात्रेत फिरायला जाताना पर्समधली चावी काढून ठेवली होती. इकडे तिकडे पर्स जरी कोणी मारली तरी सुद्धा चावी माझी राहील, नाही मारली कोणी पर्स माझी. सो ती चावी तशीच राहिली टेबलवरती आणि मी शॉपमध्ये आले गडबडीने उरकून. इथे आल्यानंतर पाहते तर चावीच नाही. पुन्हा घरी गेले. घरी जाताना काका काकू दिसले उतरलेले बसमधून. त्यांना म्हणत 2 मिनिटामध्ये फक्त आले आणि जाऊन मी चावी घेऊन आले. शॉप ओपन केलं. हे आहेत ह्या मावशींचे ब्लाऊज. खूप सारे ब्लाऊज होते आणि मला खुशी ही होती की माझे पटापट हँगर मोकळे होते. सो त्यांना आतमध्ये 3 ब्लाऊज दिलेले आहेत ट्रायलसाठी. एक कटोरी ब्लाऊज अस्तरचा, एक 4 टक्स ब्लाऊज अस्तरचा आणि हे जे सिंपल ब्लाऊज आहे त्याच्यामधला एक सिंपल ब्लाऊज. म्हणजे फिटिंग आपल्याला कळणार आहे, कारण त्या पद्धतीने शिवले गेलेले असतात. ॲक्च्युली त्यांनी कटोरी ब्लाऊज मापाचा आणला होता आणि पुन्हा त्याने घातलेलाही कटोरीचाच होता. तरीसुद्धा त्यांना अंगावरती माप घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. मग अंगावरती माप घेतल्यानंतर हे ब्लाऊज सगळे मी शिवले होते आणि त्यांना 4 टक्स ब्लाऊज हवे होते. सो डेली यूजसाठी त्यांचे साधे ब्लाऊज होते ते कटोरी शिवले आणि अस्तरवाले काही कटोरी, काही 4 टक्स शिवले. म्हणजे त्यांना सुद्धा 4 टक्स ब्लाऊज कसे बसतात हे अंदाज येईल. आणि माझ्यासाठी सुद्धा नवीन क्लायंट होते. सो सगळेच 4 टक्स ब्लाऊज मी शिवायला नको म्हटलं. मला रिस्क वाटली थोडी, कारण एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही. त्यांनी कधी घातलेच नव्हते. त्यामुळे आता त्यांनी 4 टक्स ब्लाऊज ट्राय केल्यानंतर, त्यांना 4 टक्स ब्लाऊज आवडल्यानंतर त्यांनी मला बोलवून सांगितलं की ब्लाऊज खूप छान बसलाय, फिटिंगसुद्धा खूप छान झालं आहे. फक्त कमरेला त्यांना थोडासा लूज वाटला, म्हणजे सैल वाटला. तर त्यांना मी म्हटलं की डबल लूक आहे, त्याच्यामध्ये हुक ॲड करून बघा की तुम्हाला तितका घट्ट बस की नाही, तर अजून एखादी टिप मारता येईल. तर त्यांनी डबल लूकमध्ये हुक घातल्यानंतर म्हटल्या ओके आहे, परफेक्ट आहे, काहीच करू नका. कारण कसं होतं, उन्हाळ्यामध्ये गरमी असते, ह्या उखाड्याने कधी कधी जास्त घट्ट ब्लाऊज नको असतात. म्हणून एक टीप कमरेमध्ये लूज ठेवलेली असते. ब्लाऊज घातल्यानंतर जेवण खाणं केल्यानंतर थोडंसं गच्च वाटतं पोटाला, त्यासाठी. आणि त्यासाठी डबल लूक दिलेला असतो. तुम्हाला वाटलं तर डबल लूकमध्ये घट्ट करू शकता, वाटलं तर सिंगल लूकमध्ये थोडंसं लूज करू शकता. आता त्यांचे ब्लाऊज सगळे हँगरचे काढून घड्या मारेपर्यंत त्यांनी आतमध्ये ट्राय केले दुसरे ब्लाऊज. आणि त्यांच्या काकांशी गप्पा मारता मारता, आमच्या एरियाची माहिती देता देता थोडंफार आमचंही काम पुढे सरकत होतं. आता त्यांनी ट्राय केलेले ब्लाऊज छान आहेत म्हणले, त्यांना आवडले सुद्धा ब्लाऊज. त्यांनी आता बिल होतं ते काढलं आणि हे ब्लाऊज घडी मारता मारता त्यांच्या बाकीच्या गोष्टी गप्पा चालू होत्या. आमच्याही थोड्याशा इकडे तिकडच्या गप्पा चालू होत्या. त्यांना छान वाटला आपला हा एरिया. आणि हा एरिया त्यांना म्हणजे आपला पाहिल्यानंतर, गेल्या वेळेला तर त्या गाडीने आल्या होत्या, पण आज त्या बसने आल्या, त्यामुळे त्यांना अगदी निवांत वाटलं. आणि आजूबाजूचा परिसर पाहता आला त्यांना, बसमध्ये बसून एन्जॉय करता आलं. सो त्यामुळे त्यांना आपला एरिया, आपल्या इकडचे सगळे शॉप्स वगैरे किंवा जो राहणीमान आहे, हवामान आहे, तो छान वाटला. मग आता त्यांना त्यांचे ब्लाऊज देतात, त्यांना सांगितलं की त्यांना कोणत्या ब्लाऊजला कसा गळा करायचा आहे. त्यांनी 1-2 गळे पानगळे टाका सांगितलेले. त्यांना क्युरियोसिटी ही की तुम्ही पानगळा माझा केला नाही का. तर आता माझ्याही लक्षात नव्हतं की खूप दिवस झाले होते ब्लाऊज शिवून, ॲक्च्युली 15 दिवस झाले होते. तर माझ्या लक्षातच नव्हतं की कोणत्या ब्लाऊजला मी पानगळा केलेला आहे. पण त्यांनी विचारल्यानंतर पुन्हा त्या ब्लाऊजांना मी चेक केलं आणि 1-2 ब्लाऊजांना पानगळा केला होता ते त्यांना दाखवलं. पुन्हा त्यांना या साईडला उभं केलं, कॅमेऱ्याला पाठ होती त्यांची म्हणून. पुढे थोडंसं पुढे सरकून उभं राहायला सांगितलं, कारण पाठीमागे त्यांच्या साडीला ग्रीस लागेल. त्यांच्या साडीचा कलर खूप सुंदर होता, माझा फेवरेट कलर आहे. सो म्हटलं अशा साड्यांना थोडासा जरी डाग पडला तरी पटकन दिसून येतं आणि ग्रीसचा कलर जात नाही. आता बघा, त्यांनी कन्फर्म झालं त्यांचं ब्लाऊज, त्यांनी ट्राय केलं, त्यांना फिटिंग कसं हवं होतं तसं मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी बॅगेतून आणलेले ब्लाऊज अगोदर मला सांगितले नव्हते मी आणलेत म्हणून, अजून काही ब्लाऊज शिवायला.
पण त्यांना आपलं काम आवडल्यामुळे पुन्हा त्यांनी आपल्याला हे 4 ब्लाऊज शिवायला दिलेले आहेत. पहिले अस्तरचे त्यांनी 12 ब्लाऊज शिवले आणि आत्ता हे त्यांनी अस्तरचे 4 ब्लाऊज आणलेले आहेत. ते मात्र त्यांना थोडेसे लवकर हवे होते आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की या क्लायंटचे ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला दाखवेन, तर तेही ब्लाऊज तुम्हाला दाखवलेले आहेत. फार काही डिझाईन नव्हती. अस्तरचे ब्लाऊज होते, सिंपल साधे 2x2चे ब्लाऊज होते आणि कटोरी 4 टक्समध्येच डिझाईन त्याची होती. पुढच्या साईडचा पॅटर्न आहे तो आणि बॅक नेक, राऊंड आणि पान एवढेच होते. कारण त्यांना जास्त काही डिझाईन आवडत नसावी, सिंपल्स आणि स्वीट घालतात ते ब्लाऊज. बोलायलाही छान होत्या. गप्पा मारत मारत पुन्हा त्यांचं दुसऱ्या ब्लाऊजांचं बिल केलं आणि त्यामध्ये त्यांच्या आपल्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. त्यांचं घर कुठे आहे, काय आहे हे सांगत होत्या. मी म्हटलं एकदा कधी तिकडे आली की नक्कीच तुमच्या घरी येईन. तर त्यांनाही छान वाटलं की कसं यायचं हे त्यांनी ॲड्रेससुद्धा सांगायला लागले. कोणती सोसायटी, कुठून कसा टर्न घ्यायचा, कुठे बस उतरते, कुठून तुम्हाला चढायचं आहे, कुठून उतरायचं आहे. तिथे आल्यानंतर लगेच कॉर्नरला कोणतं गार्डन आहे का. त्यांच्याकडे एक गार्डन आहे, ते मला छान वाटलं. 8 to 80 असं त्यांच्या गार्डनचं नाव आहे. हे आपल्या काका मावशी आहेत, त्या दिवशी आपल्याकडे आल्या होत्या ब्लाऊज शिवायला. तर त्यांचे हे 12 ब्लाऊज मी आता शिवून त्या नेत आहेत, पिशवीत घातलेत आणि परत त्यांनी हे 4 ब्लाऊज आणलेत आपल्याकडे शिवायला. तर त्यांना विचारूया की त्यांना ब्लाऊज आपले कसे वाटले. त्यांनी 3 ब्लाऊज ट्राय केले, अस्तर, साधा आणि 4 टक्स कटोरी होते ते. तर त्यांना कसे वाटले हे आपण विचारूया. सांगा बरं, ब्लाऊज घातल्यानंतर आवडले का? छान शिवलेत. हो, मस्त शिवलेत. आवडले फिटिंगला नक्की? बसले, हो. फिटिंग वगैरे प्रॉपर वाटलं, बरोबर, हा. शोल्डर वगैरे व्यवस्थित वाटली. हा. तर आणि पुन्हा छान त्यांनी आपल्याकडे आणलेत ब्लाऊज, तर मला कळालं की बाबा आवडलेत म्हणून. मग त्यांनी ब्लाऊज सगळी पाहिली घालून, छान बसली त्यांना. सगळी नाही पाहिली, ॲक्च्युली 3 ब्लाऊज त्यांनी ट्राय केली. एक अस्तरचा 4 टक्स, एक अस्तरचा कटोरी आणि साधे ब्लाऊज होते त्यांचे 7 ब्लाऊज होते साधे, त्यातले एक साधा ब्लाऊज. तर त्यांना फिटिंग छान आवडलं. शोल्डर वगैरे प्रॉपर बसलेले आहे, कुठेच इथे लुझिंग नाही, काय नाही, टाईट बसलेले आहे. आणि त्यांना सगळे ब्लाऊज आवडल्यानंतर पुन्हा त्यांनी बघा 4 ब्लाऊज अजून आपल्याला आणून दिलेले आहेत शिवण्यासाठी. हे बघा, अस्तरचे आहेत 4 ब्लाऊज आहेत. पिंक आहे, ब्ल्यू आहे, इकडे हे गोल्डन आहे आणि इकडे हे मोरपंखीमध्ये आहे. 4 ब्लाऊज पुन्हा त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. इतकं त्यांना आपलं काम आवडलेलं आहे. थँक्यू सो मच काका मावशी की तुम्ही माझ्या इकडे एवढ्या लांब येऊन ब्लाऊज शिवले आणि माझ्या कामाचं कौतुक केलं. हा व्हिडिओ ते पाहणारच आहेत मला माहिती आहे, म्हणून त्यांना व्हिडिओमार्फतसुद्धा धन्यवाद म्हणते. आता जास्त निवांत होऊन चालणार नाही, कारण हे बघा एवढे हँगर आज मोकळे झालेले आहेत. हँगर संपले होते जसं मी तुम्हाला म्हटलं तसं. काळे हँगर फक्त 3 पाठीमागे आहेत आणि हे 12 हँगर मोकळे झालेले आहेत. म्हणजे पुन्हा हे हँगर भरण्यासाठी ब्लाऊज ह्याला तयार करावे लागतील. त्यासाठी निवांतपणा न दाखवता, आळस न दाखवता कटिंग करावं लागेल आणि पटापट ब्लाऊजांचे ऑर्डर कंप्लीट करावं लागतील. आणि पुन्हा ब्लाऊज लावायचे हँगर आहेत ते आपल्याला पुन्हा इथे लटकवावे लागतील. सो हे हँगरसुद्धा आपल्याला सांगतायत, चला जास्त निवांत राहू नका, लागा कामाला, कारण काम केल्याशिवाय पर्याय नाही. गुढीपाडव्यामध्ये ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचं आता कंप्लीट ऑर्डर करून देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांनीसुद्धा ज्या क्लायंट आपल्या मागे थांबल्या आता नाही तर गुढीपाडवा झाल्यानंतर द्या, त्यांना खूप थँक्यू. कारण घाई गडबडीमध्ये सगळ्यात जर म्हटलं की मला लागतं आहे आणि मला हवंच आहे, तर 2 हात जेवढं काम करतात तेवढेच करू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. त्यावेळेला मला जास्त प्रेशर होतं, कामाचं लोड येतो, टेन्शन येतं आणि BP लो होतं. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर तुम्हालाही असं होत असेल तर कमेंट सेक्शनला सांगा की तुम्ही शॉपमध्ये असताना असं जर काही झालं आणि एखादा क्लायंट कधी अजिबात ऐकत नाही, लागत नसेल तरी तुमच्याकडे आहे म्हणून मला ऑर्डर कंप्लीट करून द्या, असे सुद्धा क्लायंट असतात. सो तुमच्याशी असं कधी घडलं असेल तर मला कमेंट सेक्शनला नक्की सांगा तुमचा अनुभव. चला तर मग आता रोजचं डेली रुटीन आहे ते चालू करूया. थोडंफार कटिंग पाहते, काय कटिंगला आहे, काय नाही. बऱ्याच पिशव्या मागे आहेत, पण 2 दिवस मी सुद्धा निवांत घरी राहिल्यामुळे डोक्यातून गोष्टी निघून गेलेल्या आहेत. सो थोडंसं पुन्हा त्याला आता बघू, रिमाइंड करू काय द्यायचं आहे, काय ब्लाऊज आहेत, काय ड्रेस आहे. तर त्या बॅगा शोधते आणि त्याचं कटिंग करते. आज कारागीर कोणी फिरकलेली नाही आणि बघूया आता फोन करून कोण येतात कोण नाही, त्या हिशोबाने मला कटिंग करावं लागेल. नाहीच कोणी आलं तर कटिंग करून पुन्हा आहे तेच मला शिवावं लागेल. चला तर मग कंटिन्यू करूया पुढे व्हिडिओ. आज लाईटीचा जाण्याचा दिवस नव्हता तरीसुद्धा लाईट सारखीच जा ये करत होती. बऱ्याच वेळेला लाईट गेली आली, बऱ्याच वेळेला कटिंग अर्धवट राहिलं, काही शिवायला घेतलं ते अर्धवट राहिलं. क्लायंट अधूनमधून येत होते कारण 2 दिवस त्यांनाही वेळ नव्हता यायला आणि 2 दिवस माझंही शॉप बंद होतं. सो हा एक ड्रेस काढलेला आहे. ब्लाऊज 2-3 कटिंग करून पाठीमागे ठेवले आणि हा एक ड्रेस आहे तो कटिंगसाठी काढलेला आहे. आणि ह्याचं ॲक्च्युली सॅटिनचा
कपडा जो आहे तो सलवारला आहे आणि सलवार न शिवता या मॅडमना पेन्सिल बॉटम हवा आहे. आता सध्या ट्रेंडमध्ये आहे तो आणि पेन्सिल बॉटमला अस्तर लावायचं आहे आणि जे सलवारसाठी अस्तर आहेत तेच आपल्या ड्रेसला लावायचं आहे त्यांच्या. सो गोल्डन कलरचं अस्तर त्याला मॅच झालं, पण अस्तरची लांबी खूप काढावी लागली. कधी कधी बघा 2 मीटरमध्ये न बसता जास्त काढावी लागते, कारण 42 इंच त्यांच्या पेन्सिलची साईज होती. सो अस्तरसुद्धा आपल्याला ते जास्त लागतं. तर आज या पॅन्टला 2.25 मीटर अस्तर लागलेलं आहे. कधी कधी हेल्दी आणि हायटेड क्लायंट असतील तर आपल्याला कमी जास्त अस्तर लागू शकतं. त्यावेळेला आपल्याला जास्त विचार करून चालत नाही, आहे त्या रेटमध्ये ॲडजस्ट करून द्यावं लागतं. आणि हे पेन्सिल बॉटमचं कटिंग आहे ते मी पहिल्यांदा अस्तरवरती करते आणि नंतर मेन फॅब्रिकवरती करणार आहे. कारण मेन फॅब्रिकवरती अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र ठेवून पण तुम्ही कटिंग करू शकता. पण कॉटन असेल तर सेट होतं, पण सॅटिन असेल किंवा वेगळा कपडा असेल तर तो सेट होत नाही. त्यामुळे कपडा इकडे तिकडे हलवून कमी जास्त कटिंगचं टेन्शन नको म्हणून पहिलं मी ते अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवरती हे अस्तर आहे ते ठेवून आपण कटिंग करू शकतो मेन फॅब्रिकचं. सो आता हा पेन्सिल बॉटमचं मार्किंग करून कटिंग झालेलं आहे आणि या पद्धतीने दिवससुद्धा संपायला आलेला आहे. आज बरीच कामं कटिंगचीच होती, कारण कारागीर कुणीच आलं नव्हतं. त्यांची काही कामं राहिलेली, मुलांचे पेपर होते, त्यामुळे मी कटिंग करून घेतलं, थोडंसं शिवलं आणि इथेच आजचा हा व्लॉग आहे तो एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून ही बेल आहे त्यावरती सेट करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तुम्ही वेळेनुसार पाहत जाईल. बाय.